सो है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो जो बेहतरीन सिलसिला हम लोगों ने स्टार्ट किया है नवोदय एग्जाम के ओरिएंटेड, उसमें से आज डे बोल सकते हो हम लोग ओवरऑल के हिसाब से जो भी सोच रहे हैं उसमें मैथमेटिक्स के पहल के तरफ हम लोग अभी आगे बढ़ते हैं और बेहतरीन से बेहतरीन एग्जाम्पल सॉल्व करने की कोशिश करते हैं। तो उसमें से ये पहला एग्जाम्पल स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा यूट्यूब के परिवार में। और गुजारिश करना चाहूंगा कोई नए बच्चे नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले और अपने दोस्तों में भी शेयर कर ले। तो देखिए बच्चा, पहला एग्जांपल अगर सपोज मैं बोलूं 312/26 इंटू 39/75 डिवाइडेड बाय 1/5 इंटू एक्स इक्वल्स टू 52/3, तर एक्स ची व्हॅल्यू किती असं त्याचा सोपा प्रश्न आहे। सगळ्यात पहिले आपण काय करतो, बदमाशचा रूल यूज करतो। बदमाश मध्ये ब्रॅकेट पहिले दिसतंय आणि हा तिगडी दिसतोय ना बाळा, त्या तिगडीच्या रूपांतर दुगडीमध्ये करण्याचा प्रयत्न जरूर करून टाकायचं पहिले। तर आता तुम्हीच सांगा, 312/26 चा सगळ्यात पहिले काय करायला लागेल, याच्यासोबत गुणाकार, आलेला गुणाकार काय करायला लागेल प्लस, म्हणजे काय 26 इंटू 3 आवड 3 6 जा 18 आणि 3 2 जा 78 प्लस 12 कराल काय होणार रे, 8 ने 2 10 आणि हा किती 90, म्हणजे 90/26 होणार की नाही होणार, होणार इंटू 39/75। काय डाऊट इथपर्यंत? मग इकडे भागाकाराच्या स्वरूपामध्ये हा 1/5 इंटू एक्स आहे, हा पण तिकडे दिसतोय, म्हणजे 5 काय होणार, हा बघा याचा पण करून ठेवून द्यायचं। हा 5 25 प्लस 25 अधिक 2 27 भागीला काय राहणार बाळा 5, 27/5 इथपर्यंत काय डाऊट? आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला या 13चा फाळा आठवतो? 13 म्हणजे काय, 13 दुने 26 आणि 13 तिरी 39 होतात। आता 7 आणि 5 किती होतात, 12 होतात की नाही होत, 7 5 12 म्हणजे 3च्या फाळ्यामध्ये 75 येतो, तर 75 ला रपाक से 3 ने डिवाइड करा। कोणाकोणाला डायरेक्ट येतात 25 3 75 म्हणून, पण नाही आला तर असं करायचं 3 2 जा 6 उरलं किती बाळा 3 5, तर बघा 3 1 3 3 25 च्या 75। काय डाऊट? आता 25 आणि 90 दोघांमध्ये पण रिश्ता आहे 5 5च्या फाळ्याच्या हिशोबाने, आहे की नाहीये? तर मी अगर सपोज विचार केलं तर तूच बघ 5 25 आणि 5 किती 90 18। काय डाऊट? उरलं काय बाळा 18 1 18 आणि 2 पंचे 10 डिवायडेड बाय, बघ इकडे 1/5 इंटू एक्स म्हणजे 1 इंटू एक्स होतो, डिवायडेड बाय 5 इंटू काहीच नाही तर 5 इक्वल्स टू 27/5। तुम्हाला एक गोष्ट समजत असेल बाळांनो, बघ रे, कधी पण डिवाइड ज्या संख्येच्या समोर असतो त्याला काय करायचं असते, इंटू करून उलटाचा पालटा। नाही समजलं? अरे समजलं नाही समजलं? आता मी काय म्हणतो 5 1 काय होतो आणि 5 दुने काय होतात, 2 1 काय होतो आणि 2 किती जा 18, खतम काम। उरलं काय रे बाळा तुमच्याकडे 9 इंटू 1 9 आणि खाली एक्स इक्वल्स टू 27/5। काही डाऊट आहे कोणाला थोडसा तरी? त्यांनी एक्स ची व्हॅल्यू विचारलाय बरं, एक्स ची व्हॅल्यू विचार, आणि तुम्हाला एक मी कन्सेप्ट पण सांगितलं होतं की इक्वल टूच्या लेफ्ट आणि राईट मध्ये जर एकामेकाच्या फाळ्यामध्ये गोष्टी येत असतील तर कटतात, म्हणजे 9 1 जा 9 आणि 9 3 जा 27, म्हणजे याचं इथपर्यंत उत्तर काय 1/x बरोबर 3/5। काय डाऊट इथपर्यंत? काय डाऊट इथपर्यंत? आता बघ बाळा, काही नाही करायचं, तिरपा गुणाकार करू आपण फक्त। 1 इंटू एक्स 5 किती 5, एक्स इंटू 3 किती 3x, तर मला सांग रे बाळा, त्यांनी फक्त एक्स ची व्हॅल्यू विचारलं, 3 हा गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात, म्हणजे 5/3 तुमचं उत्तर राहणार x। काय डाऊट आहे कोणाला? 5/3 नाही आहे का? अच्छा 3/5 आहे। मुलं काय करतात, खुश होतात आणि या ए ला उत्तर देतात, पण पहा तो खूप जास्त खेळ खेळतोय तुमच्या सोबत, त्यांनी पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये उत्तर दिलाय। 5/3 म्हणजे असं होतं, 5 ला भाग द्यावा लागेल, 3 1 3 उरलं किती 2, मिक्स फ्रॅक्शन मध्ये जायचं, म्हणजे काय दिसतोय 1 तर 1
2/3. तुमचं उत्तर डी. म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी तुमच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. बाग तुम्हाला तुमचं जे उत्तर आलं ना त्याचं उलट स्वरूप पण त्यांनी दिलं होतं की मुलं तुम्ही इथे कन्फ्युज झालं पाहिजे बा म्हणून. पण तुम्ही इथे कन्फ्युज झाला का नाही. आपण एकदा अजून आगळा वेगळा विचार करून पाहायचा, कारण की इथे पूर्णांक कुठला पण पर्याय फायनल टिक करण्याआधी कधी पण लक्षात ठेवाल की अजून सोपे रूप त्यांचं आपण बनवू शकतो का. मग ते सगळ्यात शेवटचं सोपं रूप काय असते, दशांश संख्या, त्याच्या आधीच्या तिगडी आणि त्याच्यानंतर मग हा असं असते दुगडी. समजलं का. पण हा उत्तर आहेच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं उत्तर आहे 1 2/3. काय डाऊट थोडसा तरी. बघा बाळांनो, नेक्स्ट प्रश्न महाभयंकर 1 नंबर बढिया प्रश्न आहे. कसा असा 4,000 नाही 45,000 पण 10,000 45,000 ग्राम मिठाई मधून 3/2 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतील. किती हा शब्द घेता बरोबर मोठू डिवायडेड बाय छोटू आपण करतो की नाही करत. इथे मोठू कोण आहे, 45,000 आहे ग्राम, त्याला डिवायडेड बाय अरे रे 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 हा ग्राम आहे आणि हा किलोग्राम आहे. एक तर याला ग्रामला किलो मध्ये रूपांतर करा, नाही तर या किलोला ग्राम मध्ये रूपांतर करा. सोपा कोणतं, ग्रामला किलो मध्ये करणे. ठीक आहे. आता चला आपला माहिती आहे ना फंडा कोणता कसा आहे, कोटी हेक्टरो डेका मीटर लिटर ग्राम. कशाला इकडे जायचं, आता ग्राम पासून किलोला जायचं आहे म्हणजे टुबुक टुबुक किती जावं लागेल 1 2 3 म्हणजे डिवायडेड बाय किती रे बाळा 1000. बस हे दिमाग लावायचा भाऊ. ठीक आहे. म्हणजे 45,000 ला किलो मध्ये रूपांतर करण्यासाठी डिवायडेड बाय 1000 करावं लागतील. 0 0 गेला म्हणजे किती किलो झाले रे 45 kg. आणि खाली किती आहे 3/2 kg. वाव. मी का म्हणतो लक्ष दे रे बाळा. भागाकार तर करत आहोत, किलो किलो आता डिवाइड करू शकतो आपण. ठीक आहे. आता मी काय म्हणणं आहे, माझा 45 डिवायडेड बाय 3/2 असं लिहिन ते काही चुकीचं आहे का. कारण की हा 3/2 भागाकारात आहे. तिकडे वरती जाणार तर काय होणार तो माहित आहे ना, उलटाचा पालटा. आणि साइन काय इंटू, कारण की ज्याच्या समोर भागाकाराचा चिन्ह असतो इंटू करून उलटाचा पालटा आपण करतो आणि हा होतो 2/3. आता 45 म्हणजे 3 भाग जातो ना, 3 किती जा 45 15 3 45 आणि 15 दुने किती होतात बाळा 30 डब्बे तुमचे भरले जातील. आणि तुमचं उत्तर आहे सी. खूप कठीण होतं. आपली मानसिकता बनून गेली आहे प्रश्न बघता बरोबर हा दिसायला कसा तरी ओक्टाचा आहे म्हणून आपण त्याचा विचार करत नाही आणि सोडून देतो. किती म्हणता बरोबर तुमच्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे, मोठू डिवाइड बाय छोटू. आणि भागाकार म्हणा गुणाकार म्हणा काही पण म्हणा बेरीज वजाबाकी कुठल्या पण गोष्टी साध्य करायसाठी तुम्हाला ते जे त्यांचे मापके आहेत म्हणजे किलो म्हणा ग्राम म्हणा हेक्टरो म्हणा डेका म्हणा मिली म्हणा सेंटी म्हणा जे काही राहतात त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सेम पाहिजे. सेम म्हणजे वरती ग्राम तर खाली पण ग्राम, वरती किलो तर खाली पण किलो. तेव्हाच तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता गणितामधले सगळे प्रयोग. मग ते बेरीज असो गुणाकार असो भागाकार असो किंवा गुणाकार असो. काही डाउट. नेक्स्ट जाए. ठीक है तो चलो बच्चा देखो हमारा वीडियो आपको अच्छा लग रहा हो तो लाइक जरूर कर लीजिएगा वीडियो को और हो सके तो सब्सक्राइब भी पक्का कीजिएगा. नेक्स्ट एग्जाम्पल बघा. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय 2520 या अभाज्य गुणनखंड काय आहे म्हणते. अभाज्य गुणनखंड म्हणजे काय असते, मूळ अवयव. काय म्हणते मूळ म्हणजे काय बाळा प्राइम फॅक्टर. कोणता ट्रॅक्टर प्राइम फॅक्टर. अरे ट्रॅक्टर नाही रे प्राइम फॅक्टर. मला सांग सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण प्राइम फॅक्टर कसं काढतो, आपली असावी पद्धत राहते कशी अशी मान्य कराल. चला आता बघ आपण मोठी संख्या पण घेऊ शकतो नो डाऊट. ठीक आहे पण चला ज्या हिशोबाने चालला त्या हिशोबाने जाऊ. 2 1 जा 2 2 2 जा 4 उरलं किती 1 2 6 जा 12 आणि मग टाकल्या. किंवा तुमची मर्जी लवकर करायचं आहे शेवटी 20 आहे म्हणजे किंवा 1 टाकले आहे म्हणजे 10 ने होतो.
10 ने होतो 5 छोटं झालं ना बाळा. पहिल्या पायाच्या कोणती संख्या मोठी संख्या. 10 किती जा 2 जा 5 जा 2 जा खतम का. ठीक आहे. त्याच्यानंतर 252 आहे. हा 252 कशाने चालला 52. हा 4 ने चालला का पाहू बरं थांब बरं. 4 1 जा 4. अरे हो सर. 4 3 जा 12 म्हणजे 4 किती जा 13 ना बड़ा. नहीं सॉरी सॉरी क्या कर दिया रे मैंने. ओ सॉरी सॉरी मैंने आखिरी के डिजिट से किया था. 252 मतलब 4 से 100% डिवाइड होगा. 4 6 जा 24 उरलं किती 4 किती जा 3 जा म्हणजे 4 63 जा झाला. आणि 63 किती कोणाच्या टेबल मध्ये येतो 7 9 जा म्हणजे 9 7 जा झाले. मूळ संख्या आली ना. थांबून जा. सी मध्ये जे दिसतात तुम्हाला काय 10 into 4 into 9 into 7. आता पाय कला पहा. हा काय तुमचा उत्तर नाही बळा. बघा हा उत्तर आहे का नाही. आता यांना आपण विभाजित करू शकतो ना. नाहीतर मग त्या 2 पासन केला असता तर पुरा पेज फाडून निघाला असता तो खाली. बरोबर आहे का नाही. अरे ह्याला काय झालं हा समजला. असा पुरा पेज भरला असता असा पुरा कम से कम 4-5 लाइन. अरे बापा हो ना. चलो देखो समझ में आ रही है बात. तो आप मुझे बताओ 10 मतलब क्या होता है कोणाचा फाळा 2 2 5 जा बोंबल. 4 म्हणजे काय 2 into 2. 9 म्हणजे काय 3 into 3. 7 म्हणजे 7च भाऊ. तर भाऊ भाऊला सोबत जाणार 2 2 2 किती वेळा आहेत 3. चला लिहून झाला. त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 5 आणि हा 7. कुठे आहे रे पर्याय उत्तर. तू बीच म्हटला होता का रे. गुड बहुत बढ़िया समझ रहे हो. देखो मैंने जैसे स्टार्टिंग में भी बोला था जरूरी नहीं है 2 से ही स्टार्ट करो. जितना बड़े से बड़े डिविजिबल आप लेते हो ना उतना आपके लिए अच्छा. कोई डाउट है किसी को थोड़ा सा तो भी. नेक्स्ट एग्जाम्पल बघा बाळा. नेक्स्ट सवाल क्या बोल रहा है जर तर वाला प्रश्न चिमनीज फेवरेट क्या है कि जर 24.0768 डिवाइडेड बाय 4.56 आहे इक्वल्स टू 5.28 आहे. मान्य कराल. तर 24.07.68 भागाकार 0.0456 ची किंमत किती म्हणते. ठीक आहे. जर तर एकदा बघा हा 24.0768 ठीक आहे डिवायडेड बाय 4.56 याचं उत्तर किती आहे बाळा 5.28. त्याचं बघा फेरबदल त्यांनी जे काही केलं आहे ना ते कशामध्ये केलं आहे 2407.68 म्हणजे जास्त काही बदल नाही केलाय. ठीक आहे 0456 उत्तर तुमचा हाच येणार आहे नो डाऊट. 5.28 इतका पक्का आहे. पण इथे जे त्यांनी बदल केले होते चिमणे लक्ष दे बाळा. इथे जे फेरबदल केले होते काय फेरबदल केले तितके फेरबदल आपण इकडे करणार उत्तरामध्ये. हे आपली ट्रिक आहे माहिती आहे ना. बघा पॉइंट नंतर इथे बदल काय करण्यात आला. पॉइंट किती कदम समोर गेला 2 कदम. पॉइंट किती कदम समोर गेला टुबुक 7 पर्यंत गेला ना. हा जरवाला आहे आणि हा तर आहे. यापासून आपल्याला हा बनवणे आहे. तर इथे जे गतिविधी झालेले आहेत ते बघायचे. काय पॉइंट नंतर 2 कदम तर भागाकारामध्ये 100. काय डाऊट थोडसा तरी इथपर्यंत काय डाऊट नाही. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचा काय तर लक्ष दे. खाली बघ 4.56 आहे आणि बनवलं कसं त्यांनी 4 2 कदम समोर गेलाय. पाय इथं होता टुबुक गेला 2 कदम समोर गेला. तर वरती काय करायचं वरती काय कराल 2 कदम तुम्ही मागे गेला बाळा. 2 कदम मागे गेल्या समोर नाही गेला आपण यावेळेस. चलो देखो बच्चा तो उसके बाद मुझे एक बात बताओ. 1 मिनट चलो इसमें एक चीज थोड़ी सी गलत हो गई अपनी. देखो क्या बड़ा कि ये पॉइंट का शिफ्टिंग देखो ये यहाँ सामने लेके आया मतलब टुबुक कितना कदम गया सामने 2 कदम गया. तो जब भी कभी ऐसे ये सामने जा रहा है ना तो हमेशा याद रखना
की ये जो 10 का पावर आहे मतलब 100 तर आहे 100%, पण इथे जे राहणार ना ते राहणार आहे 10च्या घातांक -2. हा लक्षात ठेवायचा. काय राहणार उत्तराच्या स्वरूपामध्ये, हा -2. आणि याचं काम झाल्यानंतर आता हा बघ पॉइंट आहे इथे 4च्या नंतर, इथे आहे 4च्या 2 कदम नंतर, म्हणजे टुबुक टुबुक. तर वरती काय करायचं 10च्या पॉवर 2 ठेवणे. काय डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट? आणि आपण एक नियम लक्षात ठेवला तर तुम्हाला लक्षात असेल, काय आठवतो का? ए च्या पॉवर -m म्हणजे a भागिला a च्या पॉवर असं असते. हे नियम केलं होतं. निगेटिव्ह मध्ये असतात, खाली जातात तर पॉझिटिव्ह होतो. तर मग मला सांग, जर खाली जर तो निगेटिव्ह मध्ये असेल वरती जाईल तर पॉझिटिव्ह होणार की नाही होणार? होणार. तर मला सांग बाळा 5.28 जसंच तसं 10च्या पॉवर 2 जसंच तसं हा 10च्या पॉवर -2 वरती जाईल तर काय होणार? पॉझिटिव्ह होणार. म्हणजे हे 2 आणि 2 किती झिरो झाले? अरे 2 आणि 2 किती झिरो झाले? 100. 10चा स्क्वेअर म्हणजे 100. 10चा स्क्वेअर म्हणजे 100. किती कदम समोर जाईल रे पॉइंट रे? सांगा रे आता. 1 2 3 4. जितके कदम, जितने झिरो राहणार तितके कदम समोर जाणार गुणाकारामध्ये. बरोबर आहे. आता तुमच्याकडे 5.28 आहे, मान्य कराल. पण हा 28च्या पण हा पॉइंटच्या नंतर 4 कदम समोर जाणार आहे तो. 1 2 तर झाले, बाकीचे 2 कुठे आहेत? काही नाही आहेत. तर टाकल्या लावा. तर टुबुक 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 म्हणजे 52,800 तुमचं काय राहणार? उत्तर राहणार. ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत बाळांनो आधी. कशा पद्धतीने याला डील करणे, कसं नाही करणे, ओव्हरऑल सगळ्या पद्धतीने. ओके, नेक्स्ट बघा बाळा. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय? 41. अरे बापरे, हा एवढी मोठा कसं काय झाला रे? बघ 41 5/16 मान्य कराल. तर 41 पॉइंट उत्तर तुमचं राहणार आहे, मान्य कराल. तर 41 इथं पण आहे. अरे यार सगळ्याच ठिकाणी. तर या 5ला 16ने डिवाइड करा. एक तर असा करा, नाहीतर मग 16 म्हणता बरोबर काय तुमच्या डोक्यामध्ये येतं? तसा नाही करायचा तर सरळ सरळ 5ला 16ने डिवाइडच करा. 16 झिरो जा 0. उरलं किती? पॉइंट द्यायला टाकल्या. 16 किती जा 50? 16 होत तर नाही 50, पण 16 तिरी किती? गुड. 16 3 जा 48. सांगा बरं 41.3 कुठं दिसतोय? इथं दिसत नाही, कॅन्सल. इथं दिसतोय, इथं दिसतोय, इथे दिसत नाही, इथे पण दिसत नाही. उत्तर झालं. फालतू समोर जाण्यात काही अर्थच नाही. फालतू समोर जाण्यात काही अर्थच नाही, कारण की पॉइंट नंतर बघा 3च हा आकडा दिसतोय. आता समोर तो उत्तर आहे, नाही असं नाही की नाहीये, पण कशाला समोर जाऊ रे फालतू? आपल्याला समजलं ना पॉइंट नंतर 3 अंक, तिसरा हा अंक आहे बा म्हणून. तर कोणत्या पर्याय ते बघणे. अगर सपोज 2 ठिकाणी राहिला असता तर अजून समोर थोडा गेलं असतं. खतम का? क्लियर है? म्हणजे तुमचं उत्तर काय? बी. देखो बच्चा, इस एग्जाम्पल को कैसे करेंगे? बदमाश के हिसाब से करना पड़ेगा. 1/9 डलवाना तो x की वैल्यू क्या रहेगी करके सवाल पूछा है. ठीक है, तो पहले ब्रैकेट सॉल्व कर लेते. 108 देखो, उसमें भी सबसे इंपॉर्टेंट हिस्सा रहेगा डिवाइड वाला. पहले डिवाइड करेंगे, ये डिवाइड करेंगे. 108 को 4 से डिवाइड, 4 2 जा 4 7 जा, मतलब ये पूरा क्या बन गया? 27 into 3 plus 6 into 7 14, और ये 72 डिवाइड बाय 8, मतलब पता ही है 8 9 जा कितना होता है. ठीक है, तो ये 14 into 9. क्लियर है यहां तक? यहां तक क्लियर है? 1/9 इक्वल्स टू ये 1/7 इंटू एक्स तो चल ही रहा है. मानोगे बात? अब पहले क्या करेंगे? मल्टीपल मल्टीपल मल्टीपल. तो देखो 27 3 जा 3 7 जा 21, 3 2 जा 6 और 2 81 प्लस 6 7 जा 42, और ये भी मल्टीपल में है क्या? अच्छा, इंटू 3 भी कर लेते. तो इंटू 3 करेंगे तो 3 2 जा 6 और 3 4 जा 12, तो मतलब 81 प्लस 126 हो गया, माइनस 14 9 जा 126 इक्वल्स टू 1/7 इंटू एक्स, आणि हा 1/9 तर होताच बिचारा. काही डाऊट इथपर्यंत? आता प्लस करा नाही मायनस करा, कोणी काही विचारत नाही. तर तुम्हीच सांगा 1 आणि 6. अरे यार प्लस मायनस तसेच मेले. 126 आणि -126 मधून 0. तर 1/9 इंटू 81 बाळा
तो 1/7 इंटू एक्स, तुम्हीच विचार करा, नवा किती जा 90 जा, तर 9 इक्वल्स टू 1/7 इंटू एक्स, 7 डिवाइड मध्ये आहे तिकडे जाईल तर गुणाकारामध्ये, तो 9 7 जा 63 तुमचा आन्सर राहणार. 63 मला वाटते कोणता आहे, सी उत्तर होतं. काढली होती चिमणी तू? गुड, बहुत बढ़िया, समझ में आया. नेक्स्ट सवाल बड़ा. पारे बाळा, कोणते पण 5 क्रमिक संख्या म्हणते तो. हा, आता क्रमिक संख्या म्हणजे काय? आता जसं पहा, 1 च्या नंतर काय येते 2, 3 च्या नंतर 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4, 4 च्या नंतर 5 आणि 5 च्या नंतर 6. तर हे क्रमिक बघ, क्रमिक पहिले 5 म्हणजे 1 2 3 4 5, हे याला आपण काय म्हणू? किंवा जसं 21 22 23 24 आणि 25, हे क्रमिक 5 म्हणजे लागोपाठ येणाऱ्या 5 संख्या आहेत की नाही आहे? ठीक आहे, त्याला तो काय म्हणत आहे पया? त्याला तो म्हणत आहे काय? त्याला तो काय म्हणणं आहे त्याचा प्रश्नाचा, की 5 क्रमिक संख्यांची सरासरी 9 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग सांगा. आता नाही, मी काय म्हणतो, आम्हाला माहित आहे का ते 5 संख्या कोणत्या आहेत? बघा बाळा, नेक्स्ट प्रश्न बघा. हा जो नेक्स्ट प्रश्न आहे महाभयंकर, अरे बापरे, महाभयंकर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या प्रश्नाची खासियत तुम्हाला सांगतो, एक सांगतो ट्रिक आणि एक सांगतो लेंदी. ठीक आहे, आता क्रमिक संख्या म्हणजे लागोपाठ येणाऱ्या संख्या असतात, जसं 1 झालं, 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4, 4 च्या नंतर 5, अशा तर भयंकर संख्या आहेत ना, अरबो खरबो संख्या आहेत अशा. क्रमिक 5 म्हणजे अनलिमिटेड संख्या आहेत, इन्फायनाइट. ठीक आहे, तर त्यामधल्या 5 संख्यांची सरासरी 9 आहे म्हणते. तर त्यामधून जे मधातली संख्या असेल ना, म्हणजे जशी ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, बापा काय झाला का आत्मा, तिसरी, चौथी, पाचवी, यांची सरासरी सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, हे किती आहे म्हणते? 9 आहे म्हणते. सरासरी किती? 9 आहे म्हणते. मान्य करा. ठीक आहे, तर मधल्या म्हणजे हे मधील असलेले जे काही संख्या आहे त्याचा वर्ग किती असं म्हणत आहे. तर अगर सपोज हे खूप लेंदी मेथड सांगायची असेल तर मी सांगू शकतो, क्रमिक संख्यांमध्ये नेहमी 1 1चा फरक असते. 1 1चा फरक असते. तर पहिली संख्या मी x मानतो, तर दुसरी काय होणार? x प्लस, सॉरी असं पाय, दुसरी संख्या होणार तुमची x प्लस 1 आणि इकडली काय राहणार? x मायनस 1. इकडली x प्लस 2, इकडली x मायनस. हे झाले 5ही संख्या, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. ठीक आहे, तर तुला 5 संख्या म्हटलं होतं, तर प्रत्येक 5 संख्यांची बेरीज करावं लागेल आपल्याला, मान्य कराल. भागीला एकूण संख्या म्हणजे 5 आणि सरासरी म्हणजे किती बाळा? 9. हे लेंदी मेथड सांगतोय. आता बघा, x अधिक x अधिक x अधिक x अधिक x किती x? 5x. मग -2 ना -1 किती होतो बाळा? -3. आणि मग त्याच्यानंतर 1 अधिक 2 किती? +3 डिवायडेड बाय 5 इक्वल्स टू 9. लक्ष दे काय करतोय मी ते. आता बघ, -3 + 3 मेला, म्हणजे काय उरला? 5x भागीला 5. आणि मी काय म्हणतो, खाली 5 आहे, वरती 5 आहे, तर x ची व्हॅल्यू किती आली? म्हणजे तुमची मधील संख्या किती मिळाली? 9. त्यांनी तेच प्रश्न विचारलं होतं ना, की मधील असलेल्या संख्येचा वर्ग सांगा. तर मध्ये तुमचं 9 होतं, तर 9चा स्क्वेअर किती? तर 81 तुमचा आन्सर. पण ट्रिक लक्षात ठेवाल, की कुठल्या पण क्रमिक संख्या जेव्हा तो म्हणत आहे आणि त्याची जर सरासरी जर त्यांनी दिलेली आहे, त्याचा मतलब इतका 100% आहे की मध्ये जे आहे ना 9च असेल. मधील संख्या ही कधी काय असते? तर जे सरासरी तुम्हाला दिलेली आहे तीच असते. म्हणजे जसा क्रमिक संख्या असे आहेत 5, तर यांनी मधील संख्या, यांची सरासरी तुम्हाला किती दिली आहे त्यांनी? 9. तर याच्या मधील असलेली संख्या ना हे 100% 9च राहणार. आणि त्याच्याच तुम्हाला स्क्वेअर विचारलं तर डायरेक्ट 9चा स्क्वेअर किती बघा? 81. उत्तर तुमचा खट्या. हो हो, समजलं? तो वो अपन थोड़ा सा बाद में लेते, अभी पहले ये कंप्लीट जो है अपना वो कर लेते. ठीक आहे. ह्या चिमणीचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही काहीही सांगता,
आम्हाला दुसऱ्या एखाद्या एक्झाम्पलनं समजावून सांगा की खरंच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का चुकीचं आहे बा म्हणून. असा चिमणी म्हणते, म्हणजे चिमणीला आपल्यावर भरोसा नाही, तर चिमणी पाय तुझ्यासाठी पाय असं म्हणू की बघा, प्रश्न असं बनवू की क्रमिक 5 संख्यांची सरासरी 5 आहे. चिमणे क्रमिक थांबना बया क्रमिक 5 संख्यांची सरासरी जर 5 असेल तर लक्ष दे, मधील संख्याचा वर्ग किती? संख्याचा वर्ग किती? वर्ग किती? आता थांबा, आता डायरेक्ट नको म्हणा, आता पहा पहिले, आता पाय, आता बघ, पहिले क्रमिक म्हटल्यानंतर गोष्ट तेच झाली. कसं कसं मगांसारखंच पाय पाय ए तसा मी काय म्हटलं की बापा सरासरी 5 आहे ना, सरासरी 5 आहे ना, तर मधील संख्या पण 5च राहणार आहे आणि त्याचा वर्ग म्हणजे 25 तुमचं उत्तर. हा तिरीक झाला. पण आता वास्तविक जीवनामध्ये आणू त्याला, ठीक आहे, कारण की चिमणीला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. प्रूफ लक्ष दे, पहिली संख्या माहित नाही तर एक्स, दुसरी x+1 x+2, इकडे x-1 x-2, मान्य कराल? चला, आता यांची सगळ्यांची बेरीज 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 भागीला एकूण संख्या म्हणजे सरासरी असते. ठीक आहे भाई म्हणा, चलो ध्यान दे. पुन्हा मगांसारखा x + x + x + x + x म्हणजे -2 -1 म्हणजे -3 आणि 1 आणि 2 किती? 3 भागीला 3 आणि 3 मेला, कारण की मायनस प्लस मरतोय, उरलं किती बाळा? 5. तर मी काय म्हणतो 5x भागीला 5, 5 5 मेला, तर x ची व्हॅल्यू किती? म्हणजे मधील संख्या किती? चिमणे प्रूव्ह कर दिया. समझ रहे बात को? आणि ही मधील संख्या आहे, तर या मधील संख्येचा वर्ग म्हणजे किती? 25. हा तुमचा उत्तर. नाही तर आपला ट्रिक लक्षात राहील ना, नेहमी लक्षात ठेवायच्या कुठल्याही क्रमिक संख्यांच्या, खास कर कुठल्याही नाही, क्रमिक 5 संख्या जे असतात ना, त्याची सरासरी जे दिली असेल ना, त्याची मधील संख्या सरासरीच असते, हे लक्षात ठेवायचं. हो, क्रमिक, आता क्रमिक ऑड नंबर मध्ये पाहिजे, विषम संख्यांमध्ये, जसं 5 विषम संख्या आहे, जर ते 6 राहिली असती ना, क्रमिक 6, तर मग नसतं राहिल, मधातच झालं नसतं ना. क्रमिक 6 म्हणजे पहा, 1 2 3 4 5 6, बोमला कुठं आहे मधातला? नाही, इकडून अगर सपोज 3 केला, इकडून 3 केला, तर हा बाबा गेला गायब. आत्मा थोडी आहे आपल्याकडे, आत्मा आहे का? तर असं वाटत सर इकडचे 2 सोडतो, इकडचे 2, बया मधात 2 आहेत ना, बोमला देवीवालाच काम आहे. नाही समजला? हा, पण जर तो 7 राहिला असता, 1 2 3 4 5 6 7, इकडून 3 पराले, इकडून 3 पराले, मधात कोण उरला? सरासरी, तर चालते. समजला? समजला बाळा? त्याची जर सरासरी दिली असेल ना, तर मधातली संख्या सरासरीच राहते, होतो बसल काम ना. मग तो 5 क्रमिक राह, 7 क्रमिक राह, 9 क्रमिक राह, नाही 11 क्रमिक राह, 11 ग, पण विषम संख्यांमध्येच पाहिजे. कशामध्ये पाहिजे? विषम संख्यामध्येच पाहिजे. काय डाऊट आहे कोणाला? थोड़ा तरी, उलूसा तरी? देखो बच्चा, नेक्स्ट सवाल आपके सामने है. क्या बोल रहा है नेक्स्ट सवाल की एका विद्यार्थ्याच्या 1 ते 10 वर्षापर्यंतचा उंचीचा आलेख दर्शवलेला आहे म्हणते. ठीक आहे जी म्हणा. त्या माहितीच्या आधारे 7व्या वर्षी उंची किती होते ते सांगा. भेटलं. पाय, हा 7वा आहे. स्केल पकडाची का मस्त पैकी का? कशी पकडाची? मस्त पैकी स्केल पकडाची 80. आणि हा 7व्या वर्षापासून एक 80 लाईन पाडायची. कशी पाडायची? 80. भाऊ 110 सेंटीमीटर हा तिथं दाखवत. हा किती आला? कशावर? 110 वर. म्हणजे तुमचं उत्तर भाऊ. इतका चॅन्ड्री प्रश्न, मला वाटला बहुत खतरनाक तुर्रम खान वाला प्रश्न असेल का हा, पण हा तो बिलकुल चंगेज खान वाला प्रश्न निघाला, हो का नाही? नेक्स्ट पाय रे बाळा, नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय? देखो बच्चा पार्टी, नेक्स्ट सवाल देखो क्या बोल रहा है की एका विक्रेत्याने काय म्हणतोय? एका विक्रेत्याने 80 रुपये प्रति नग दराने 10% पिशव्या. आता हा काय रे 10% म्हणजे काय असते? 10. इथे एक लक्षात ठेवा,
1% म्हणजे काय असते? 100. तर 10% म्हणजे किती बाळा? 1000 होतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे 1000 पिशव्या घेतल्या. काय घेतल्या? 1000 पिशव्या घेतल्या. किती रुपये नगाप्रमाणे? बाप्पा बाप्पा 80 रुपयाप्रमाणे. म्हणजे एक पिशवी किती रुपयाची? 80 रुपयाची. तर 1000 पिशव्या किती रुपयाचे होतील? 8 जसंच तसा जितके शून्य आहेत लावून टाका. 1 2 3 बापा बापा 8000 नाही भाऊ, 80,000च्या. पिशव्या किती झाल्या? 80,000च्या. नंतर अजून काहीतरी घेतलं ना वाटते. 250 रुपये प्रति नग म्हणजे दराने 50 डझन दप्तरे खरेदी केलं. बोंबल. म्हणजे एक दप्तर किती रुपयाचा भाऊ? एक दप्तर किती रुपयाचा? 250. तर 50 डझन म्हणते भाऊ. 50 डझन. तर मला सांग एक डझन म्हणजे किती होते? एक डझन म्हणजे 12. तर 50 डझन म्हणजे 50 गुणिला 12 नाही होणार का? तर 12 पंचे 60 आणि 1 टकल्या म्हणजे 600 दप्तर किती रुपयाचे होतील? एक दप्तर 250च्या. तर 600 दप्तर साठी काय करावं लागेल? 600 इंटू 250. तर 25 सक करून टाका फटाकसे. 6 पंचे 30, 6 2 जा 12 आणि 3 15 म्हणजे बाळा 150 ते आणि 1 2 3 3 शून्य वेगळे म्हणजे तुझे 600 दप्तर किती रुपयाचे झाले बाळांनो? 1,50,000च्या. आता बघ त्याचा म्हणणं काय आहे? पाय पिशव्या त्यांनी पिशवी घेतले, अजून दप्तर पण घेतले आणि त्याला आणायसाठी त्यांनी भाडा पण लावलं. किती? 2,500. म्हणजे इतक्या रुपयाला त्यांनी खरेदी केलं असेल की नसेल केलं? हे काय आहे? खरेदी किंमत आहे. काय आहे रे? खरेदी किंमत. सांगा बरं खरेदी किंमत किती असायला पाहिजे? बघ बाळा खरेदी किंमत किती असायला पाहिजे? तर पिशवी कितीला घेतलं होतं? 80,000. करा बरं पटापट कॅल्क्युलेशन करा. आणि दप्तर रे 1.5 लाख आणि ते विचारे 2,500. आता 1.5 लाख आणि 80,000 म्हणजे किती होतात? 1.5 आणि 50 2 लाख आणि ते 30 म्हणजे 2,30,000. अरे किती रे? 2,30,000. आणि हे अरे 2,500 अजून ऍडच करणे बाकीच राहिला यार. हिट आधीच करून टाकलो असतो. तर हा किती झाला असता? 2 3 2 5 टकल्या. हे काय झालं? त्याची प्रॉपर खरेदी किंमत. कारण की खरेदी किंमत मध्ये जे तुम्ही ट्रान्सपोर्ट करता ना, जे काही आणायसाठी जे काही तुम्हाला भाडा लागतो ते पण त्यामध्ये खरेदी किंमत मध्ये ऍड होते. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही हे विसरता जोडायसाठी. ठीक आहे. तर आता त्याला नफा किती झाला म्हणत होता बाळा तो? त्याला नफा किती झाला? 47,500 रुपयाचा. 47,500 रुपयाचा नफा झाला. तर त्याने कितीला विकलं असेल त्याचं असं म्हणणं आहे. तर त्याला नफा झाला आहे म्हणजे नफ्याचा फॉर्म्युला काय असते? विकी मायनस खकी. तर मला सांग बाळा त्याने कितीला विकलं असेल रे? विकी इकडेच राहू देतो. आता नफा, आता हा मायनस खकी तिकडे जाईल तर प्लस खकी होणार. तर नफा किती आहे तुमच्याकडे? 47,500. खकी किती आहे बाळा? 2,32,500. म्हणजे विक्री मिळेल की नाही मिळेल? थोडासा किचकट जरूर आहे पण सोपं आहे. तितकं तुमचे दिमाग रपारप चालला पाहिजे. ठीक आहे. चला बरं 47,500 ला बेरीज करूया. टकल्या 5 न 5 10, 7 न 3 10, 4 न 4 8, 2,80,000 तुमचा काय राहणार? उत्तर राहणार. तो म्हणजे काय? तर कुणाकुणाच्या आलत बड़ा? तो देखो बच्चा ये एग्जाम्पल आपको होमवर्क रहेगा. बेहतर तरीके से इसको जरा ट्राई कीजिएगा और कमेंट करके जरूर बताइए कि इसका आंसर क्या रहेगा करके, है ना? वो इसका ये एग्जाम्पल मैंने क्लास में आपको कराया भी है, आपको याद होगा तो जरा थोड़ा सा ट्राई करिए, है ना? तो रही बात, एक चीज मैं आप लोगों को बता दूं जाते जाते कि हमारे नए बैचेस 19 जनवरी से स्टार्ट हो रहे हैं. आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो. आपको अगर सपोज ज्यादा इंफॉर्मेशन चाहिए तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. और चैनल में बने रहने के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा. वीडियो अच्छा लगे तो लाइक जरूर कीजिए, अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिए. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.